नमस्कार मित्रांनो, पुणे रेल्वे स्थानकावर 15 रुपयांची बाटली रेल नीर 20 रुपयांना प्रवाशाने विकणे एका विक्रेत्याला चांगलेच महाग पडले आहे। अशा प्रकारे प्रवाशांची फसवणूक करणे आणि प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळण्याच्या कारणावरूनच रेल्वे अधिकाऱ्यांनी या ठेकेदाराला 5,000 रुपयांचा दंड ठोठावला। त्यासोबतच अशा प्रकारे फसवणूक केल्यास आणखी कडक कारवाई करण्याचा सक्त इशारा देखील दिला आहे। रेल्वे स्थानकावर रेल नीरची पाण्याची बाटली आणि एसटी स्थानकावर नादजल ही पाण्याची बाटली प्रवाशांना 15 रुपयाने देणे बंधनकारक आहे। मात्र विक्रेत्याकडून या नियमाची सातत्याने ऐशीतैशी केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे। याची तक्रार आल्यानंतर प्रशासन याची तपासणी करून कारवाई करते। मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे तशीच झाले असल्याचे दिसत आहे। रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत कडक कारवाई करण्यासाठी पाऊल उचलत विशेष मोहीम हाती घेतली आहे। त्यामुळे प्रवाशांची लूट करणाऱ्या विक्रेत्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे। रेल्वे प्रशासनाला पाण्याच्या बाटली विक्रीमध्ये विक्रेत्याकडून लूट होत असल्याचं सातत्याने तक्रारी येत होत्या। त्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून याकरता टोल क्रमांक जाहीर करण्यात आला आहे। विक्रेत्यांनी प्रवाशांची लूट करण्याचा प्रयत्न केला तर 9766353772 या क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी केले आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा।